विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन्स यामधील प्रॉब्लेम सेट 37 आता आपण अभ्यासणार आहोत. हंड्रेड्स म्हणजे शतांश. इफ 1/10 is divided into 10 equal parts becomes 1/100 or 100. 1/10 या अपूर्णांकाचे 10 समान भाग केले तर प्रत्येक भाग 1/100 म्हणजे 1 शतांश असतो. Therefore 1/10 is equal to 10 hundredths. A hundredths place is created to the 10th place. 100ths is written as 0.01. दशांश स्थानाला लागून उजवीकडे शतांश स्थान तयार करता येते. डेसिमल पॉइंट नंतर उजवीकडे असलेला 0 हा 10th प्लेसला आहे आणि दुसऱ्या स्थानावर असलेला 1 हा डिजिट 100th प्लेसला आहे. The fraction 27/100 is written as 0.27 in decimal form. It is read as 0.27. 27/100 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे कारण त्याचा डेनोमिनेटर 100 आहे, म्हणजेच 10 चा मल्टिपल आहे. आणि सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं असेल तर डेनोमिनेटर मध्ये पहिला डिजिट आहे 1 आणि त्याच्या उजवीकडील सर्व डिजिट आहेत 0. त्यामुळे हा डेसिमल फ्रॅक्शन आहे. हा फ्रॅक्शन डेसिमल फॉर्म मध्ये लिहित असताना आणखीन एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा मिक्स फ्रॅक्शन नाही, त्यामुळे पॉइंटच्या लेफ्ट साइडला 0 येणार आहे आणि याचा डेनोमिनेटर मध्ये 0 हा डिजिट 2 वेळा आलेला आहे, त्यामुळे पॉइंटच्या उजवीकडे 2 डिजिट येणार आहेत. या ठिकाणी 0 देखील 2 आहेत आणि न्यूमरेटर मध्ये डिजिट देखील 2 आहेत, म्हणून डेसिमल पॉइंटच्या उजवीकडे 27 हेच डिजिट येणार आहेत. 27/100 हा डेसिमल फॉर्म मध्ये 0.27 अशा प्रकारे आपण लिहिलेला आहे. इट इज रीड ॲज 0.27. याचं वाचन करत असताना 0 दशांश चिन्ह 2 7 अशा प्रकारे करायचं आहे. Write the following mixed fraction in decimal form and read. 9 and 1/10 हा मिक्स फ्रॅक्शन आहे. मिक्स फ्रॅक्शन मधील जो होल नंबर आहे तो डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला येणार आहे आणि राईट साइडला 1 येणार आहे. त्याचं रीडिंग आपण करणार 9.1. पुढील मिक्स फ्रॅक्शन आहे 9 and 1/100. हे दोन्ही जर फ्रॅक्शन आपण पाहिले तर त्यामध्ये पहिल्या फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर आहे 10 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर आहे 100. त्यामुळे याचं डेसिमल फॉर्म लिहिताना काय करायचं आहे पहा. हा मिक्स फ्रॅक्शन आहे, त्यामुळे यातील होल नंबर 9 हा डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला येईल आणि डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला डिजिट लिहित असताना त्या ठिकाणी 2 डिजिट आपल्याला घ्यायचे आहेत, कारण डेनोमिनेटर मध्ये 2 वेळा 0 आलेला आहे. न्यूमरेटर जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी 1 डिजिट आहे. 1 हा डिजिट फक्त एकदाच आलेला आहे. मग आपण डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला 2 डिजिट कसे घ्यायचे पहा. 9.01 या ठिकाणी 2 डिजिट झाले पाहिजेत, कारण या ठिकाणी 2 वेळा 0 आलेला आहे. डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला त्यासाठी आपण काय केलं तर आधी 0 घेतला, त्यानंतर न्यूमरेटर मधील 1 लिहिला. या फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर आहे 100, त्यामुळे 1 हा 100th प्लेसला येणार आहे. 0 आला 10th प्लेसला आणि 1 आला 100th प्लेसला. म्हणजेच या फ्रॅक्शन मध्ये 1 हा 100 भागांपैकी 1 आहे, त्यामुळे तो शतांश स्थानाला येणार आहे. हे आहे दशांश स्थान आणि त्याच्या पुढील आहे शतांश स्थान. मुलांनो, डेसिमल फ्रॅक्शन व्यवस्थित समजावून घ्यायचे आहेत. याचं वाचन करताना आपण 9.01 अशा प्रकारे करणार आहोत. पुढील फ्रॅक्शन आहे 4 and 53/100. हा देखील मिक्स फ्रॅक्शन आहे. यामधील 4 हा होल नंबर आपण डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला घेणार आहोत आणि न्यूमरेटर 53 हा डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला घेणार आहे. या ठिकाणी डेनोमिनेटर मध्ये 2 वेळा 0 आलेला आहे, त्यामुळे दशांश चिन्हाच्या राईट साइडला 2 डिजिट येणार आहेत. न्यूमरेटर पाहिला तर त्या ठिकाणी देखील 2 डिजिट आहेत.
म्हणून या ठिकाणी आपल्याला 0 वगैरे काय एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. याचं रीडिंग 4.53. पुढील फ्रॅक्शन आहे 78/100. हा मिक्स फ्रॅक्शन नाही, या ठिकाणी होल नंबर नाही, त्यामुळे पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 येईल आणि डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला 2 डिजिट येतील, कारण इथे 2 शून्य आहेत आणि न्यूमरेटर मध्ये देखील 2च डिजिट आहेत, 7 आणि 8. 7 आणि 8 हे न्यूमरेटर मधील डिजिट आपण डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला घेतले. त्यामुळे ही संख्या आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहित असताना 0.78 अशा प्रकारे लिहिली. 0.78. पुढील फ्रॅक्शन आहे 5/100. हा देखील मिक्स फ्रॅक्शन नाही, म्हणून डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 येईल आणि डेसिमल पॉइंटच्या राईट साईडला 2 डिजिट येतील, कारण या डेसिमल फ्रॅक्शनच्या डेनोमिनेटर मध्ये 2 झिरो आहेत. या संख्येचा जर आपण न्यूमरेटर पाहिला तर त्यामध्ये फक्त 1च डिजिट आहे आणि तो 100th प्लेसला असणार आहे, कारण याचा डेनोमिनेटर 100च आहे. म्हणून डेसिमल पॉइंट नंतर पहिला जो 10th प्लेस आहे त्या ठिकाणी आपण 0 घेतला आणि 100th प्लेसला 5 घेतला. तर अशा प्रकारे या डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट झाले. 0.05 हे याचं डेसिमल फॉर्म आहे. 0.05. पुढील फ्रॅक्शन आहे 5/10. हा देखील मिक्स फ्रॅक्शन नाही, त्यामुळे या ठिकाणी डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0 येईल आणि त्याच्या पुढे 10th प्लेसला 5 येईल, कारण या ठिकाणी डेनोमिनेटर आहे 10, म्हणून या ठिकाणी 10th प्लेसच येणार आहे, 100th प्लेस येणार नाही. पुढील फ्रॅक्शन आहे 2/10. हा देखील मिक्स फ्रॅक्शन नाही, त्यामुळे डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0च येईल आणि त्याच्या राईट साईडला 2 हा डिजिट येणार आहे, कारण 2 हा 10th प्लेसला आहे. डेसिमल पॉइंट नंतर राईट साईडला पहिला डिजिट हा 10th प्लेसला असतो, दुसरा डिजिट हा 100th प्लेसला असतो, त्याच्या पुढील 1000th प्लेसला असतो. डेनोमिनेटर मध्ये एकच 0 आहे, पॉइंट नंतर एकच डिजिट येणार आहे, न्यूमरेटर मध्ये देखील एकच डिजिट आहे. याचं वाचन करत असताना आपण 0.2 अशा प्रकारे करणार आहे. हा देखील मिक्स फ्रॅक्शन नाही, त्यामुळे पॉइंटच्या लेफ्ट साईडला 0च येईल आणि त्याच्या पुढे न्यूमरेटर येईल 20. डिनोमिनेटर मध्ये 2 0 आहेत आणि न्यूमरेटर मध्ये देखील 2 डिजिट आहेत, म्हणून या ठिकाणी आपण 2 0 हे 2 डिजिट घेतले. याचं वाचन आपण करणार 0.20. मुलांनो, या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 36 आपण सोडवलेला आहे. मिक्स फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन दिले असता ते डेसिमल फॉर्म मध्ये कसे लिहायचे आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढील प्रॉब्लेम सेट मध्ये डेसिमल फ्रॅक्शन आणि डेसिमल फॉर्म याची आणखी काही एक्झाम्पल्स आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.